मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला लिनियर इक्वेशन म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय हे काय असतं याची कल्पना आली असेल. म्हणजे ते ओळखायचं कसं, कोणतं समीकरण रेषीय आहे, कोणतं समीकरण नाही, ते बनवायचं कसं, त्याचं मूळ स्वरूप काय म्हणजे साचे काय, हे सर्व तुम्हाला कळालं असेल. आता आपण एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या काही पद्धती बघू. आपल्या 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये या एक सामायिक समीकरण सोडवायच्या म्हणजे लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या काही पद्धती दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली पद्धत आहे चलाचा लोप करणे, इलिमिनेशन मेथड. दुसरी आहे ग्राफिकल मेथड म्हणजे आलेखाच्या सहाय्याने एक सामायिक समीकरण सोडवणे. तिसरी आहे क्रॅमरचा नियम, क्रॅमर्स रूल, क्रॅमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवणे. चलाचा लोप करून म्हणजे इलिमिनेशन मेथड तुम्हाला सोपी जावी यासाठी आपण काही स्टेप तयार केलेले आहेत. तर आपली पहिली स्टेप, पहिली पायरी आहे की दिलेले समीकरण मूळ स्वरूपात घ्या. आता मूळ स्वरूप तर आपल्याला माहित आहे ax + by + c = 0. परंतु इथं या प्रकारची समीकरण सोडवण्यासाठी ax + by = c या स्वरूपात ती समीकरणे घ्यायची. म्हणजे xy हे समीकरणाच्या डाव्या बाजूला आलं पाहिजे आणि संख्या ही बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आली पाहिजे. त्यानंतर दोन्ही समीकरण एकाखाली एक घ्या. दोन्ही समीकरणांना नाव द्या. समीकरण 1, समीकरण 2. एका चलाचा लोप करा आणि एका चलाची किंमत काढा. आता जी किंमत आपल्याला मिळते त्या किंमतीचा वापर करून दुसरी किंमत काढा आणि शेवटी उकल लिहा. आता इलिमिनेशन म्हणजे चलाचे लोप करणे. लोप करणे म्हणजे काय? आता लोप करणे, आता लोप पावणे आपल्याला एक सोप्या भाषेत सांगतो. लोप पावणे म्हणजे अदृश्य होणे, गायब होणे. इलिमिनेशन म्हणजे इलिमिनेट करणे म्हणजे काढून टाकणे. आता आपण टीव्हीवर रियालिटी शो बघतो बघा, त्यामध्ये कसं इलिमिनेशन होतं म्हणजे त्याला काढून टाकलं जातं. तर इथं इलिमिनेशनचे 2 नियम आहेत, चलाचा लोप करण्याचे 2 नियम आहेत. नीट ऐका, कारण इलिमिनेशन पूर्ण इलिमिनेशन आहे ते या 2 नियमांवर आधारित आहे. आता पहिला नियम आहे की ज्या वेळेला आपल्याला 2 समीकरणं दिली जातात, 2 इक्वेशन दिले जातात आणि त्या 2 इक्वेशनमध्ये एखाद्या चलाचे सहगुणक म्हणजे कोएफिशियंट जर समान असतील आणि चिन्ह भिन्न असेल तर त्या 2 समीकरणाची बेरीज करावी. एक लक्षात घ्या, भिन्न चिन्हांचाच लोप होतो. जर साइन डिफरंट असेल, साइन अपोजिट असेल तरच तिथं एलिमिनेशन होतं. आता दुसरा नियम, जर दिलेली 2 समीकरणांमध्ये चलाचे सहगुणक सारखे असतील म्हणजे कोएफिशियंट इक्वल असेल आणि साइन इक्वल असेल तर तिथं सबट्रॅक्शन करावं, वजाबाकी करावी. आता या 2 नियमांवर आधारित आपण काही गणित बघू म्हणजे हे 2 नियम पक्का तुमच्या डोक्यामध्ये बसतील. आपलं पहिलं उदाहरण आहे x + y = 11 आणि x - y = 5. x + y = 11 and x - y = 5. आपल्या नियमानुसार आपण काय करायचे, ती समीकरणं पहिल्यांदा एकाखाली एक घ्या आणि त्यांना नावं द्या. आता इथं जरा थोडं निरीक्षण करा. वायचा सहगुणक म्हणजे दोन्ही समीकरणामध्ये x आणि y या दोघांचेही सहगुणक समान आहेत, परंतु वायची चिन्ह भिन्न आहेत. आता मी सांगितलेल्या नियमानुसार ज्या वेळेला दोन्ही समीकरणाचे सहगुणक समान असतील आणि चिन्ह भिन्न असेल म्हणजे कोएफिशियंट आर इक्वल बट साइन इज डिफरंट, त्यावेळेला त्या 2 समीकरणांची बेरीज करायची. म्हणजे आता समीकरण 1 + 2 करू. आता बेरीज करताना बरोबर मध्ये अधिकाचं चिन्ह द्यायचं आणि इथं y हा अधिक आहे आणि खालचा y हा वजा आहे म्हणून अधिकला वजा कॅन्सल. आता खालच्या पायरीला x + x = 2x आणि 11 + 5 = 16. आता 2x = 16. इथं 2 आणि x याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार आहे म्हणून आता 2चं पक्षांतर करू. 16/2. x बरोबर 2 × 2 = 16, x बरोबर 8 आलं. x = 8. आता आपल्याला x ची किंमत मिळाली. आता यावरून y ची किंमत काढायची. तर y ची किंमत काढण्यासाठी ही मिळालेली x ची किंमत कोणत्या तरी एका समीकरणात घ्या.
आपण ही किंमत समीकरण 1 मध्ये घेऊ. x अधिक y बरोबर 11 म्हणून 8 अधिक y बरोबर 11. आपली x ची किंमत 8 आहे. आता y ची किंमत काढण्यासाठी 8चं पक्षांतर करा. y बरोबर 11 वजा 8, y इज इक्वल टू 11 मायनस 8. 11 मायनस 8 इज इक्वल टू 3 म्हणून y बरोबर 3. आपल्याला x आणि y या दोघांच्याही किमती मिळालेल्या आहेत. म्हणून शेवटी सोल्युशन म्हणजेच उकल x, y बरोबर 8,3. मित्रांनो, उत्तर कितीही बरोबर असू द्या, ही उकल लिहिताना जर चुकला तर तुमचा अर्ध मार्क इथं कट होण्याची शक्यता असते. म्हणून उकल व्यवस्थित घ्या. पहिल्यांदा x ची किंमत घ्या, त्यानंतर y ची किंमत घ्या. शेवटी उकल लिहायला विसरायचं नाही. चला मग आपण आता पुढचं उदाहरण बघू. 2x अधिक y बरोबर 7, x अधिक y बरोबर 1. 2x प्लस y इज इक्वल टू 7, x प्लस y इज इक्वल टू 1. आपल्या नियमानुसार ही दोन्हीही समीकरणे एकाखाली एक घ्या आणि त्यांना समीकरण 1 आणि समीकरण 2 अशी नावं द्या. आता इथे निरीक्षण करा, x चे सहगुणक समान आहे का? नाहीत, कारण समीकरण 1 मध्ये x चा सहगुणक 2 आहे आणि समीकरण 2 मध्ये x चा सहगुणक 1 आहे. इथं x चे सहगुणक म्हणजे कोएफिशियंट समान नाहीत, परंतु y चे सहगुणक समान आहेत. y चे कोएफिशियंट हे सारखे आहेत. तिथं कोएफिशियंट नाही, याचा अर्थ तिथं 1 आहे. आता मी सांगितल्याने नियमानुसार ज्या वेळेला सहगुणक समान असतील आणि त्यांना चिन्हही समान असेल, त्यावेळेला त्या दोन समीकरणांची वजाबाकी करावी. म्हणून समीकरण 1 वजा 2. तुमच्या लक्षात येतंय का? इथं y चे कोएफिशियंट सारखे आहेत, y चे कोएफिशियंट सारखे आहेत. म्हणून आपण काय केलंय, समीकरण 1 आणि 2 ची सबस्ट्रॅक्शन करायचं. सबस्ट्रॅक्शन का करायचं, वजाबाकी का करायची? कारण वजाबाकी केल्यानंतर खालच्या पदाची चिन्ह बदलतील, म्हणजे खालच्या समीकरणाची चिन्ह बदलतील. त्यामुळे आपल्याला इलिमिनेशन म्हणजे y ला y कॅन्सल करणे सोयीस्कर पडेल. आता समीकरण 1 वजा 2 करू. वजाबाकी करताना मध्ये वजा चिन्ह द्यावे. आता आपल्याला माहिती आहे की वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलतील. म्हणून अधिक x चा वजा x झाला, अधिक y चा वजा y झाला आणि अधिक 1 चं वजा 1 झालं. आता वजा y ला अधिक y कॅन्सल होईल आणि इतर घटकांची सुद्धा वजाबाकी होईल. 2x मधून 1x गेला, 1x उरला आणि 7 मधून 1 गेला, 6 उरला. म्हणून x बरोबर 6. आपल्याला x ची किंमत मिळाली. आता या x च्या किमतीवरून आपण y ची किंमत काढू. ही मिळालेली x ची किंमत समीकरण 1 किंवा 2 या दोन्ही समीकरणांपैकी कोणत्याही समीकरणात ठेवली तरी चालेल. आपण ही किंमत समीकरण 2 मध्ये घेऊ. समीकरण 2 हे खूप सोपं आहे, म्हणून आपण ही किंमत समीकरण 2 मध्ये घेऊ. x अधिक y बरोबर 1. आपली x ची किंमत 6 आहे, म्हणून 6 अधिक y बरोबर 1. 6 प्लस y इज इक्वल टू 1. 6चं पक्षांतर करा, शिफ्टिंग करा. y इज इक्वल टू 1 मायनस 6. आता इथं 1 मधून 6 वजा होत नाही, म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आपल्याला माहित आहे की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते. लार्जर नंबर मायनस स्मॉलर नंबर आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. उत्तराला लार्जर नंबरचं चिन्ह द्यायचं. y इज इक्वल टू -5. म्हणून शेवटी उकल लिहायला विसरायची नाही. सोल्युशन उकल x, y बरोबर 6, वजा 5. आपलं पुढचं उदाहरण आपण बघू. आपलं पुढचं उदाहरण आहे 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. a प्लस 5b इज इक्वल टू 22. 3a अधिक 5b बरोबर 26, a अधिक 5b बरोबर 22. आपल्या पायरीनुसार ही दोन्हीही समीकरणे खाली एक लिहून घेतली. त्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 असं नाव दिलं. इक्वेशन 1, इक्वेशन 2. आता निरीक्षण करा, a चे सहगुणक समान नाहीत, परंतु b चे सहगुणक इथं समान आहेत. सहगुणक पण समान आहेत आणि चिन्ह पण समान आहेत. म्हणून समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करायची. वजाबाकी करताना मधोमध वजा चिन्ह द्यायचं आणि खालच्या समीकरणाची चिन्ह बदलायची. आता 5a ला 5b ला 5b कॅन्सल होऊन जाईल. अधिकला वजा कॅन्सल. मग इतर घटकांची सुद्धा वजाबाकी करायची. 3a मधून a गेला, 2a उरला. 26 मधून 22 गेले, 4 उरले. 2a बरोबर 4. 2a इज इक्वल टू 4. 2चं शिफ्टिंग करा, 2चं पक्षांतर करा, गुणाकाराचा भागाकार होईल. a बरोबर 4/2
ए बरोबर आपलं उत्तर मिळालेलं आहे 2. आता ए बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 किंवा 2 कुठेही ठेवा. आपण समीकरण 1 मध्ये घेऊ. समीकरण 1 आहे 3a अधिक 5b बरोबर 26. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. आपल्याला ए मिळाला आहे, एची किंमत 2 आहे. 3 गुणिले 2 अधिक 5b बरोबर 26. 3 दुनी 6 म्हणून 6 अधिक 5b बरोबर 26. 5b बरोबर आता 6चं पक्षांतर करा. 6चं पक्षांतर केल्यानंतर 6 अधिक आहे तो पलीकडे गेल्यामुळे वजा होईल. 5b बरोबर 26 वजा 6. 5b इज इक्वल टू दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा, वजाबाकी करा, उत्तर आलं 20. 5b बरोबर 20. आता 5चं पक्षांतर करायचं आहे. नीट बघा इथं पक्षांतराचे नियम. जर आपल्याला हे बेस पक्का नसेल तर आपली इमारत उभी राहू शकणार नाही. पक्षांतरात काय अडचण असेल तर आधीचे व्हिडिओ पुन्हा बघा. इथं क्रिया बदलतात. बी बरोबर 20/5. आता 5ने 20ला भाग जातो. 5 1 जार 5 4 जार 5 1 5 5 चौक 20. बी बरोबर 4. आता आपली उकल काय मिळणार आपल्याला. इथं चल कुठले आहेत, ए आणि बी. पाठीमागच्या गणितामध्ये व्हेरिएबल कुठले कुठले होते, एक्स आणि वाय. आता इथं ए आणि बी आहे म्हणून आपलं सोल्युशन म्हणजे उकल a, b इज इक्वल टू 2,4.